मुंबईतील चुनाभट्टीमध्ये शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी जोरदार गोळीबार होऊन गँगवार झाली होती। चुनाभट्टी येथील आझाद गल्लीत VN पुरव मार्ग येथे दुपारी दोघे जण दुचाकीवरून आले होते। या दोघांनी गजबजलेल्या वस्तीत अचानक अंधाधुंद गोळीबार केला होता। यावेळी 16 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या। या गोळीबारात 8 वर्षाच्या मुलीसह 4 जण गंभीर जखमी झाले होते। या गोळीबारात पॅरोलवर सुटलेल्या पप्पू उर्फ सुमित एरुणकर याची हत्या करण्यात आली। सुमित उर्फ पप्पू एरुणकर याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। 2016 मध्ये पॅरोलवर तो बाहेर आला होता, त्यामुळे हा हल्ला जुन्या वादातून झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या गँगवॉर प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी या हत्याकांडमध्ये वापरलेले हत्यारे मुंबई गोवा महामार्गावरील पेन तालुक्यातील दुर्शेत गावाजवळ असलेल्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखालील नदीत टाकल्याचे सांगितले। या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस, पेन पोलीस व दादर सागरी पोलिसांनी केला असता त्यांना 2 पिस्तूल आढळून आले आहेत। या गँगवॉरमध्ये वापरलेल्या हत्यारांची संख्या अधिक असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पुलाखाली व नदी परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।